नमस्कार मित्रांनो, तारीख होती 19 जून 2026ची. सकाळची 9 वाजलेले होते. साक्षी नावाची 19 वर्षांची तरुण पोरगी शिक्षक शिकवत असताना पाठीमागे वर्गात बसून लेक्चर करत होती. त्यावेळेला अचानक तिच्या पोटात दुखू लागलं. आता ती साक्षी जी होती ती काय साधीसुधी पोरगी नव्हती. ज्या कॉलेजमध्ये हे शिक्षक शिकवत होते त्या कॉलेजच्या मालकाची पोरगी होती. हिच्या पोटात दुखायला लागले म्हणल्यानंतर शिक्षक सगळे घेरा करून तिच्या आसपास उभं राहिले. तिला पाणी देतंय कोण, तिला हवा करतंय कोण. अशा प्रकारे ती काही वेळातच पोट धरून बेशुद्ध झाली. आता शिक्षकांच्या पायाखालची जमीनच सरकली. हिला जर काय झालं तर आपलं तर आयुष्य संपलं. तिचा बाप छोटा नव्हता, तर त्या कॉलेजचा मालक होता. तिथल्या एरियामधला करोडपती व्यक्ती होता. खूप मोठी ओळख होती. त्याच्यामुळे शिक्षक हैराण झाले. पटकन तिला उचललं आणि मुख्याध्यापकाला सांगून ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आता त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर ते डॉक्टर तिला चेक करतात. त्यावेळेला ते शिक्षकांपाशी येतात आणि म्हणतात की हिचं वय पूर्ण आहे का. पहिलं तर शिक्षक म्हणले हो 19 वर्षाचे. हिच्या आईबापाला बोलवा. त्यावेळेला शिक्षक म्हणू लागले की काय झालं आम्हाला तर सांगा. पण डॉक्टर म्हणाले की नाही, तुम्हाला नाही सांगू शकत, हिच्या आईबापाला बोलवा. तिच्या आईबापाला फोन केला. तिचे आईबाप त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आले. फॉर्च्युनर गाडीमधून जसं खाली उतरलं तसं बघितलं तर सगळे शिक्षक उभा आहेत तिथं. पोरगी तिची ऑपरेशन थिएटरमध्ये. त्यावेळेला ते डॉक्टरला विचारतात की काय झाले. डॉक्टर म्हणतात की तुमच्या पोरीवरती लक्ष नाही का. आता त्या साक्षीचा बाप म्हणतो की माझं तर माझ्या पोरीवरती पूर्ण लक्ष आहे. काय झालं डॉक्टर सांगा नेमकं मला. तो म्हणला की डॉक्टर त्या बापाला तुमच्या पोरीच्या गुप्तांगात 3 कंडोम अडकलेले आहेत, ते आपल्याला लवकर बाहेर काढावं लागतं. त्यावेळेला साक्षीचा बाप त्या ठिकाणी ओरडू लागला. म्हटला की डॉक्टर काय बोलतोय तू माझ्या पोरीबद्दल. माझ्या पोरीची इज्जत घालवतो आहे. हे तू असं बोलतोय, मी तुला जागेला संपवून टाकेन. डॉक्टर म्हणला ठीक आहे, मग तुझी आई घाल तुझी तूच काढ म्हणला तिथं अडकलेलं. मी जातो माझ्या घरी. माझ्यावर दम टाकू नको. तुझी पोरगी कुठं काय करते मला माहिती आहे का, आणि तू मला इथे येऊन बोलतोय. त्यावेळेला तिचा बाप शांत झाला आणि म्हणला की काय प्रोसेस असेल. डॉक्टरने सही वगैरे घेतली आणि ते अडकलेले गुप्तांगातले कंडोम काढले आणि त्या पोरीला पटकन हाल म्हणला. तुझा बाप इथं थांबला नाही पाहिजे माझ्या डोळ्यापुढे. ती पोरगी अशीच बेडवरती होती. तिला उचललं, गाडीत टाकलं, घरी घेऊन गेले. आता तिच्या बापाने तिची लायसन्सची गन काढली आणि पोरीच्या डोक्यावर ठेवली आणि विचारलं की कसं काय झालं नेमकं सांग मला, काय विषय आहे ते पण सांग मला. तर मित्रांनो, त्याच्यानंतर जे पोरीनं सांगितलं त्या साक्षीनं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नेमकं तिच्या गुप्तांगामध्ये कंडोम गेलेच कुठून हे सगळे दृश्य सांगतो. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते नंदुरबार जिल्ह्यामधून. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा अनिल प्रताप, हा अनिल प्रताप जो आहे तो त्या गावामधला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. गावचा सरपंच, त्याच्याकडे 100 ते 150 एकर शेती होती. दुसऱ्या गावामध्ये त्याचं एक कॉलेज होतं. त्या कॉलेजमध्ये 12वीपर्यंत शिकवलं जायचं. त्याच्यानंतर 15वीपर्यंत शिकवण्यासाठी एक वेगळं सेक्शन होतं. त्याच्यामध्ये ही पोरगी त्याची 13वीमध्ये शिकत होती. गावामध्ये या अनिल प्रतापचा खूप दबदबा होता. याचे पैसे याजाने दिलेले असायचे गावामध्ये. त्यामुळे याला गावामध्ये कोणीही काय बोलत नव्हतं. हा जो बोलेल तोच पूर्व दिशा म्हणून गावातले लोक चालायचे आणि याला मतं पडत राहायचे. कारण याला जर मत नाही दिलं तर हा पैसे गोळा करायला लागेल. माणसांकडे पैसे देण्यासाठी नाहीत. एवढा क्रूर व्यक्ती होता की याला कोणाचीही काही घेणं देणं नव्हतं. गावातल्या लोकांना हा पायाची धूळ समजायचा. त्यांच्याकडून जेवढं लुटता येईल तेवढं पैसे लुटायचा. जेवढे पैसे येतील ते स्वतःच्या अकाउंटवरती भरायचा. स्वतःच्या परिवाराला मोठं करण्यामध्ये लावायचा. गावाचं कसं होईल काय होईल याच्याबद्दल त्याला काय देणं घेणं नव्हतं. हा अनिल प्रताप जो होता नाड्याचा पण ढिल्ला व्यक्ती होता. याचे गावामध्ये अनैतिक संबंध होते भरपूर स्त्रियांसोबत. काही स्त्रिया पैसे घेऊन त्याच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी करायच्या, तर काही स्त्रिया ज्या होत्या असंच त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट असावा म्हणून ते संबंध करायच्या. याच्याकडे जी शेती होती त्या शेतीमध्ये भरपूर व्यक्ती कामाला असायचे. पुरुष होते, महिला होत्या. आता त्या ठिकाणी पण आलेल्या महिला हा रगडून काढायचा. त्याच्या रानामध्ये काही ठिकाणी द्राक्ष होती, काही ठिकाणी ऊस होता, काही ठिकाणी डाळिंब होती. त्याच्यातून करोडोचं उत्पन्न यायचं. सगळं खरं होतं. पण हा अनिल प्रताप जो होता त्याला एकही मुलगा नव्हता, फक्त एक पोरगी होती. त्याच्यानंतर त्याची पत्नी वारून गेलेली होती. त्याच्या पत्नीने त्याची साथ सोडली. तेव्हापासून त्याने लग्न तर केलं नाही, बाहेरच मजा मारायचा. पण त्याने त्याच्या पोरीला चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं, जे की जिवंताच्या आकांताने तिला प्रेम केलं होतं. त्यामुळे ती पोरगी पूर्णपणे बिघडलेली होती. साक्षी नावाची त्याची पोरगी 11वी-12वीपर्यंत तर शिक्षण घेतलं चांगलं. आता याची इच्छा होती की हिने काहीतरी करावं, पुढे चलून डॉक्टरची परीक्षा द्यावी, डॉक्टर बनावे, माझं नाव मोठं करावं, गावातच एखादं हॉस्पिटल टाकेल मोठं. पण तसं काय होऊ शकलं नाही. ही साक्षी
पहिल्यापासून लाडवलेली होती, त्याच्यामुळे ही अभ्यास काही करत नव्हती. या अनिल प्रतापच्या कॉलेजमध्येच हिने शिक्षण घेतलेलं होतं. त्या तिथल्या शिक्षकांनी हिला पास करून ढकलून आणलं होतं पुढे. 12वी तर कशी तर पास केली चिटिंग वगैरे करून, पण त्याच्यानंतर तिला पडले मार्क 50. आता याची इच्छा होती विदेशात टाकावं, पण विदेशात कोण घेणार आहे 50 मार्कावरती. त्यावेळेला त्याने स्वतःच्या कॉलेजमध्ये 13वीला टाकून दिलं. आता ती शिक्षण घेत होती, पण एक होतं की कॉलेजमध्ये गेलं की हिची इच्छा होती की अनेक मैत्रिणी बनवाव्या, मित्र बनवावे, पण हिच्या आसपास कोणी येत नव्हतं. कॉलेजच्या मालकीन एवढे श्रीमंत घरची, तिचा बाप एवढा रागीट आहे. हिच्या जर कोणी नादी लागलं तर त्याचा बाप आपल्या घरी येऊन आपलं घर तोडून जाईल. पोरं तर दूरच होती, पण पोरी पण तिच्या नादी लागत नव्हत्या. म्हणायचे की कुठं हिच्यासोबत काय वाद झाला म्हणजे काय तर आपल्याला कुटाणा लावायची. त्यामुळे हे सगळे लांबच राहायची. साक्षी स्वतःच्या एका फॉर्च्युनर गाडीमधून कॉलेजला यायची एकटी कॅन्टीनमध्ये बसायची. कॅन्टीनमध्ये बसून थोडंफार टाईमपास करायची. कधी लेक्चरला जावं वाटलं जायची, नसलं तर असंच टाईम जायचा. घरी आल्यानंतर आपलं रानात वगैरे फेरफटका मारून यायची. घरी थोडी वेळ बसली, टी व्ही बघत बसायची. झाला विषय, दुसऱ्या दिवशी तसंच कॉलेजला. आता एवढी बोर झाली होती की हिची इच्छा होती कोणासोबत तर मैत्री करावी, पण तिला कोणी भाव देत नव्हतं. आता ज्या कॅन्टीनमध्ये ही बसत होती तिचंच कॉलेज होतं, तिचंच कॅन्टीन होतं, पण त्या कॅन्टीनचा जो वेटर होता तो चेंज झालेला होता. त्याला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं की कोण आहे काय आहे. जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत त्याने तिच्यावरती नजर टाकायला चालू केली. 26 वर्षांचा रणजित नावाचा तो तरुण. त्याला काय माहीत नसल्यामुळे त्याने समजले की एक नॉर्मल पोरगी आहे, तिच्यावरती नजर टाकायला चालू केली. ही आतुरलेली होती एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी. त्यामुळे या दोघांमध्ये जुळलं. साक्षी आणि रणजित आता चांगल्या प्रकारे एकमेकावरती प्रेम करू लागले होते. प्रेमाचं रूपांतर पुढे चालून अनैतिक संबंधामध्ये झालं. हा रणजित तिला बाहेर घेऊन जायचा, रूमवरती घेऊन जायचा, त्या ठिकाणी ते संबंध बनवायचे. आता ही जी साक्षी होती ती चांगल्या प्रकारे खुश राहू लागली होती. तिला साथ मिळाली होती रणजितची. ज्या वेळेला पण ती लेक्चर भरलं की तिथली कॅन्टीनमधली गर्दी कमी झाली की त्या ठिकाणी जाऊन बसायची रणजितपाशी, गप्पा मारायची, त्या ठिकाणी किस वगैरे करायची. पण या गोष्टी काही लपून राहत नाहीत. एक दिवशी तिथल्या मुख्याध्यापकानं हे सगळं दृश्य बघितलं. त्या रणजितला कोपऱ्यात घेताना म्हणला की तुला तुझा जीव प्यारा आहे का? रणजित म्हणला ठीक आहे, मला माझा जीव प्याराच आहे की, बोलाय काय झालं. तो मुख्याध्यापक काय म्हणतो की हिच्या नको नादी लागू बाळा, ही या कॉलेजच्या मालकाची पोरगी आहे. एक दिवशी तुला कुठं तर गायब करतील ते पण समजायचं नाही. त्यावेळेला तो रणजित घाबरला आणि अचानकच ते कॅन्टीन सोडून त्या ठिकाणावर पळून गेला. मोबाईल वगैरे बंद केलं, त्या साक्षीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं. आता दुसऱ्या दिवशी ही साक्षी कॉलेजमध्ये येऊन बघती, कॅन्टीनमध्ये गेली त्यावेळेला रणजित नाही तिथं. आता ती आसपास विचारू लागते तर ते लोक म्हणतात की तो गेला सोडून, पण त्याने हिला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं होतं. त्या साक्षीला त्या ठिकाणी वाईट वाटतं, पण परत विचार करते की त्याच्याही जीवाची त्याला काळजी आहे, त्याच्यामुळे त्यानं तसं केलं असेल. आता ही पूर्णपणे निराश लागू लागली होती. साक्षी आपलं यायची कॉलेजमध्ये, थोडं बसायची, नसलं तर कुठं तर पिक्चर बघायला जायची. तिच्यासोबत कायम एक बॉडीगार्ड, एक ड्रायव्हर असायचा, त्याच्यामुळे ती आपल्या घरी येऊन निवांत बसायची. या साक्षीला मोकळा वेळ तवाच भेटायचा ज्या वेळेला ती रानात जायची, कारण रान तिचं होतं, घर तिचं त्या ठिकाणीच होतं. त्याच्यामुळे तिला मोकळा वेळ भेटायचा. त्या ठिकाणी जाऊन ती कुठल्या तरी मजुरासोबत बोलत गप्पा मारत बसायची. त्यावेळेला तिला कसलंही टेन्शन नसायचं. आता सगळ्या मजुरांना माहिती होतं की हिच्यासोबत अशी गोष्ट आहे, त्यामुळे ती पण तिला चांगल्या पद्धतीने बोलायची. सगळे वयस्कर होते. पण एक दिवशी अशी काही घटना होती त्याच्यामुळे हिचं सगळं भविष्य बदलून जाणार होतं. तर मित्रांनो, त्या ठिकाणी रमेश नावाचा एक मजूर, जो की वयस्कर होता, त्याच्या हातावरती कुऱ्हाड लागते, त्याच्यामुळे तो जखमी होतो. आता जखमी ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्या रमेशने दवाखान्यात गेल्यावर त्याच्या मालकाला फोन केला, अनिल प्रतापला. अनिल प्रतापला सांगतो की मालक मी येऊ शकत नाही 2-4 दिवस, माझ्या हाताला लागले, तर मी जर आलो तर काम होणार नाही. त्यावेळेला अनिल प्रताप म्हणला की अरे बाबा, तू तर इथला मेन माणूस आहे, तू नाही आला तर काम कसं व्हायचं, तुझ्या वाचून काम बंद पडेल. अनिल प्रताप म्हणला की माझा पोरगा आहे बघा, मी पोराला पाठवून देऊ का? अनिल प्रताप म्हणला ठीक आहे, तो काम करेल का? त्या ठिकाणी रमेश म्हणू लागला की काम तर करेल, फक्त नजर जरी राखली तर त्यानं बाद झालं, मी आठवड्याभरात येऊन जाईल. अनिल प्रताप त्याला हो म्हणतो आणि दे म्हणतो पाठवून. त्याचा पोरगा निखिल जो होता तो 24 वर्षांचा तरुण होता. कॉलेज पूर्ण करून घरीच बसलेला होता. त्याची अशी काही इच्छा नव्हती की आपण कुठे शाळा शिकावी पुढे, आपण कुठे नोकरी लागावी, कारण त्याची अशी मानसिकता होती की घरी बसून खायचं, आपण काही काम नाही केले तरी काही फरक पडत नाही, कुठं आपण पुढे चालून अंबानी बनायला लागलोय, असा त्याचा विचार होता. त्यामुळे तो निखिल निवांत घरी बसलेला असायचा. मोबाईलवरती गेम खेळत बसायचा, कधी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ वगैरे बनवायचा, रील बनवायचा,
त्याचं आयुष्य असंच चालू होतं. ज्या वेळेला त्या रमेशला लागलं त्याच्यानंतर त्याच्या पोराने दुसऱ्या दिवशी त्याच्या कामावरती यायला चालू केलं. हा निखिल ज्या वेळेला त्या ठिकाणी आला त्यावेळेला तिथं काय समजे नाही ना, कधी काम केलेलं नव्हतं. फक्त त्या अनिल प्रतापच्या कॉन्टॅक्टमुळे तो त्या ठिकाणी आलेला होता. अनिल प्रताप त्याला बघतो, रमेशचा पोरगा आहे काय? तो म्हणला हो. एक काम कर, तुला काम नाही जमणार, तू आपलं नुसतं बसून या मजुरांवरती लक्ष ठेव, तू काहीच काम करू नको. ज्या वेळेला मालकाकडून असं बोलणं ऐकतो त्यावेळेला हा निखिल त्याला होकार देतो आणि त्या ठिकाणी मजुरांवरती लक्ष ठेवायला चालू करतो. आता याच्याकडे ते मोकळा वेळ होता, त्या ठिकाणी रानामध्ये बसून हा रील वगैरे बनवायचा. रानामध्ये ट्रॅक्टर होता त्याच्यावरती रील बनवल्या, त्याच्यामुळे थोड्याफार रील व्हायरल झाल्या. ती रील जी आहे ती त्या साक्षीपर्यंत पोहोचली. ज्या वेळेला साक्षीपर्यंत पोहोचली ती पण ती, हा तर माझा ट्रॅक्टर आहे, आमच्या रानाला ट्रॅक्टर आहे, याच्यावरती कोणी रील बनवली. ते रानामध्ये जाऊन बघते तर त्या ठिकाणी निखिल जो होता तो रील बनवत होता किंवा त्या ठिकाणी काही मजुरांवरती लक्ष ठेवून होता. आता ही त्याला बघते, ज्या वेळेला त्याला बघते त्यावेळेला म्हणते की तू कोण आहे, नवीनच दिसतो. निखिल म्हणाला की हो, माझा बाप जो होता त्याला लागलंय त्यामुळे मी त्याच्या जागेला आलोय. त्यावेळेला ती साक्षी त्याला ठीक आहे म्हणते. तोपर्यंत तिच्या बापाचा फोन येतो, घरी ये पटकन, तुझ्यासाठी एक काम आहे. त्यावेळेला ती तसं ऐकते आणि घरी जाते. घरी गेल्यानंतर बघते तर काय, तिच्यासाठी एक स्थळ आलेलं आहे. स्थळ जे होतं श्रीमंत घरचं होतं, पण या साक्षीला लग्न करायचं नव्हतं. हिची अशी इच्छा होती की लग्ना अगोदर मी कोणासोबत तरी प्रेम करावं, त्याच्यासोबतच लग्न करावं. त्यामुळे ती त्याला नकार देते. आता शेवटी पोरीची इच्छा आहे म्हणून बाप तिला काय बोलत नाही. अनिल प्रताप जे स्थळ आलं होतं त्याला माघारी लावतो. ते लोक याच्यावरती खूप रागवतात, कारण ही दिसायला चांगली होती, त्यांच्या पोराला ती आवडली होती. त्याच्यामुळे ते राग करून त्या ठिकाणाहून निघून जातात. आता जेव्हापासून हा निखिल त्या ठिकाणी आलेला होता कामावरती, तेव्हापासून या साक्षीने कॉलेजला जायचं बंद केलं होतं. कारण त्या ठिकाणी कॉलेजमध्ये हिला कोणी मित्रमैत्रीण नव्हतं. हिचं कॉन्टॅक्ट आता या निखिलसोबत वाढणार होतं पुढे चालून आणि याचाच खूप दुष्परिणाम होणार होता. कारण तिचं कॉलेजमध्ये कोणी कॉन्टॅक्टच नव्हतं ना, त्याच्यामुळे तिला काय जावं वाटत नव्हतं. ती आपल्या रानामध्ये यायची, त्या निखिलसोबत थोड्या गप्पा मारायची, घरी निघून जायची. आता हळूहळू या निखिलसोबत हिची मैत्री एवढी वाढली की हिला तो आवडू लागला. आता या निखिलला सांगायचं कसं? निखिलला सांगितलं तर तो घाबरून जाईल, त्याच्यामुळे ती घाबरत होती की याला सांगितलं तर हा सोडून जाईल. दुसरीकडे निखिलच्या मनात असं काही नव्हतं, पण तोही पोरगी बघायच्या नादात होता, त्यामुळे तोही कधी कधी हिच्याकडे बघत होता. आता ही साक्षी आणि निखिल जे आहेत या दोघांमध्ये थोडे दिवस नुसतं बोलणं चालणं चालू होतं. त्याच्यानंतर त्या निखिलचा बाप नीट झाला रमेश, तो कामावरती येऊ लागला. त्या निखिलचं कामावरती येणं बंद झालं, त्याच्यामुळे ती आता साक्षी पण निराश झाली. ती विचारत होती की तुमचं पोरगं का आलं नाही? तो म्हणला की नाही, आता तो येऊ शकत नाही, मी आलो ना कामावरती, काही गरज नाही त्यामुळे मी आणलं नाही त्याला. आता साक्षीला गप्पा मारण्यासाठी कोणी नव्हतं, टाईमपास करण्यासाठी कोणी नव्हतं, त्याच्यामुळे ही साक्षी आता निराश झाली. पण ती आपली मोबाईलवरती रील स्क्रोल करत असताना त्याची रील आली. त्या ठिकाणी तिने त्याला मेसेज केला. साक्षीचा मेसेज बघून तो निखिल पण खुश झाला, तिला रिप्लाय देतो. त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये इंस्टाग्रामवरती काही दिवस बोलणं झाल्यानंतर नंबर एक्सचेंज करतात. आता दोघं मोबाईलवरती तासनतास गप्पा मारू लागले. त्या ठिकाणी निखिल तिला म्हणायचा की तू दिसायला खूप सुंदर आहे, पण तू कॉलेजला का जात नाही? त्यावेळेला ती म्हणायची कॉलेजला तर जाते, पण काय माझं तिथं मन लागत नाही म्हणून मी रानामध्ये येत होते. त्याच्यानंतर तो आला, मन लागायला लागलं आणि तू तर अचानकच गायब झाला, त्याच्यामुळे आता मी नाही कॉलेजला जात. त्यावेळेला निखिल म्हणू लागतो की मन लागत नाही म्हणते, मग तुझं पुढे आयुष्य कसं चालणार आहे? साक्षी म्हणली की चालेल तसं चालेल, एवढं काय विचार करायचा त्याच्यामध्ये, आता तर तुझ्यासोबत मन लागतंय, तोपर्यंत जाईल तोपर्यंत जाईल. हे सगळं ऐकून हा जो निखिल होता तो खुश झाला. आता त्या दोघांमध्ये गप्पा वाढत वाढत गेल्या. दोघांमध्ये एक प्रकारे म्हणू शकतो की प्रेमच जडलं, कारण हे दोघं एकमेकाशी बोलल्याशिवाय त्यांचा टाईमच जात नव्हता. आता हा जो निखिल होता बेरोजगार होता, स्वतः काम करायला नको म्हणत होता, नोकरी वगैरे भरपूर होत्या, पण ह्याला काम करायचं नव्हतं, तर त्यामुळे तो बेरोजगार घरी बसलेला असायचा टाईमपास करत. दुसरीकडे ही पण घरी असायची. आता दिवसभर घरी मोबाईलमध्ये बोलत 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 एक दिवशी हा निखिल म्हणला की आपण दोघं मित्रमैत्रीण आहे, प्रेम करतोय म्हणते तो, पण आपण दोघांनी ते कधी केलं नाही जे की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करते. त्यावेळेला ही साक्षी म्हणते की काय करायचं आहे? निखिल म्हणला की तू जा समजून. साक्षी त्या ठिकाणी समजून गेली, पण ह्या दोघांमध्ये हे होणं शक्य नव्हतं, कारण या दोघांना जर कोणी हे करताना बघितलं तर या दोघांचा जीव जाणार नक्की होतं. त्यामुळे भरपूर दिवस ही साक्षी घाबरत होती. साक्षीला हा निखिल म्हणतो की काळजी करू नको, तू कॉलेजला जायचं चालू कर, त्या ठिकाणी मी तुझी गाडी घेईल. या साक्षीने कॉलेजला जायला चालू केलं. त्यावेळेला या निखिलने कामाला जायच्या बहाण्याने घरी निघायचा. कॉलेजला गेले की मागच्या गेटने ते साक्षीला घेऊन बाहेर फिरायला जायचा, कधी पिक्चर बघायला जायचा तर कधी जेवण करायला जायचा. एक दिवशी असंच हे दोघं बाहेर गेलेले असताना त्या ठिकाणी या निखिलच्या मनात काय आलं काय माहिती, त्याने त्या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये रूम बुक केली, त्या ठिकाणी हिला घेऊन गेला.
त्यावेळेला ही साक्षी थोडी घाबरली, म्हणली की हे कुठं आलो आहे आपण. तो म्हणला की नको काळजी करू, कोणाला नाही काय समजणार, आज आपण मनसोक्तपणे संबंध करू. त्यावेळेला ती साक्षी घाबरली आणि त्याला म्हणली की आज नाही करायचं, मला घेऊन चल. त्याचं कारण होतं की आज तिला पिरियड्स आलेले होते. ती त्याला त्या ठिकाणाहून घेऊन जाते. घरी गेल्यानंतर निखिल तिला कॉलच करत नाही. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, असं 4-5 दिवस गेल्यानंतर या साक्षीने एक दिवशी कॉल केला होता. निखिलने उचलला. त्यावेळेला ही साक्षी त्याला विचारते, का रे तुम्हाला का कॉल केला नाही, कॉल उचलत नाही. तो म्हणला की काय उपयोग आहे तुझा, जे पाहिजे तर ते तर करू देत नाही, मग तुझा काय उपयोग नाही, जाऊ दे सर, दे विषय सोडून. साक्षी म्हणली ठीक आहे रे, नाही चल, मला भीती वाटली होती त्या दिवशी, बरं आता एक दिवशी नक्की करू. या दोघांचं तारीख ठरते, वार ठरते. ठरलेल्या दिवशी ही साक्षी कॉलेजला गेली. कॉलेजला गेल्यानंतर निखिल पण त्याच्या घरातून निघाला. साक्षी कॉलेजच्या मागच्या गेटमध्ये येऊन उभा राहिली होती. फोन केला, मी आले. त्या ठिकाणी निखिल पण पोहोच झाला, तिला बसवलं आणि त्या दिवशी ज्याच हॉटेलमध्ये गेले, रूम वगैरे बुक केली. ज्यावेळेला हे दोघं रूममध्ये गेले त्यावेळेला त्या दोघांनी कसलाही टाईम वेस्ट न करता एकमेकाच्या शरीराला जवळ घेऊन त्या ठिकाणी रोमॅन्स करायला चालू केला. काही वेळानंतर त्या ठिकाणी त्या दोघांनी संबंध बनवले. त्या ठिकाणी त्या साक्षीला त्यावेळेला बरं वाटलं, तिनं कधी केलं नव्हतं. तिला असं वाटलं की जन्नतमध्ये आले. आणि निखिलला काय त्याने अगोदर केलं होतं भरपूर पोरींसोबत कॉलेजमध्ये, त्यामुळे त्यानं काय एक नॉर्मल पद्धतीने घेतलं. आता या साक्षीला भारी वाटलं होतं, त्यामुळे ती साक्षी म्हणते की पुन्हा अजून यायचं. निखिल म्हणलं ठीक आहे, अजून 2 दिवसानं हे येतात. असं करत करत या दोघांचा सिलसिला असा चालू झाला. तो काय सिलसिला थांबलाच नाही. त्यावेळेला थांबतो ज्यावेळेला ही दवाखान्यामध्ये ॲडमिट होते आणि तिच्या आईबापाला हे सगळं समजतं. त्याच्यानंतर तिचा आईबाप विचारतात की नेमका काय प्रकार आहे सांग. त्यांना माहीत नव्हतं की या निखिलबद्दल. साक्षीने सांगायला चालू केलं, असं असं घडलं होतं आणि या निखिलसोबत गेलते. एक दिवशी आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला गडबडीत होतो, तुमचा कॉल येत होता, आम्ही दोघं रूममध्ये होतो. त्या ठिकाणी या निखिलने काय केलं की पहिलं कंडोम लावलं, ते सटकलं, आम्हाला वाटलं कुठं तर पडलं असेल, पण ते आतमध्ये गेलं. त्याने दुसरं कंडोम लावून हे करायला चालू केलं. त्या पहिल्या कंडोमला चिटकून ते आतच सरलं. असं करत करत 2-3 आतच राहिले. त्याच्याबद्दल मला काय वाटलंच नाही, मला समजलंच नाही. पुढे चालून माझ्या पोटात दुखायला लागलं. 7-8 दिवस झाल्यानंतर खूप त्रास झाला. पण कॉलेजमध्ये होते त्यावेळेला पिरियड्स यायला लागले होते. नेमकं ते कॉलेजमध्ये कंडोम असल्यामुळे ते अडकून बसलं, त्याच्यामुळे पोटात दुखायला लागलं. त्यामुळे मला चक्कर आली आणि दवाखान्यात घेऊन गेले. आता हे सगळं ऐकून त्या अनिल प्रतापला राग आला. त्याने त्या रमेशला बोलवलं, तुझ्या पोराला बोलवून घे. त्याला माहीत नव्हतं की नेमका काय प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी तो निखिल आला. निखिल आल्यानंतर त्या निखिलला झाडाला बांधलं. या अनिल प्रतापने आणि त्याच्या माणसांनी त्याला मारहाण चालू केली. मारहाण एवढी जबरदस्त होती की त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. अगोदर त्या रमेशला घरी पाठवलेलं होतं, त्याला माहीत नव्हतं याच्याबद्दल काय. याला उचलून उसात फेकून दिलं. तो रमेश आपला पोराची वाट बघत बसला. दुपार झाली, संध्याकाळ झाली, सकाळ झाली दुसऱ्या दिवशी, तरी पोरगा आला नाही. त्यामुळे त्याने विचारलं अनिल प्रतापला, पोरगा कुठं आहे आमचा. तो मला माहीत नाही, जा बघ जातो. असं त्याचं बोलणं ऐकून तो पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मी शेवटी याला इथंच बोलवलं होतं याच्यापाशी. पोलीस आता घाबरत होती की अनिल प्रतापला कसं काय बोलायचं, काय करायचं. पोलीस विचार करतात की जाऊ दे, अनिल प्रतापला काय बोलायचं नाही, आधी या निखिलला शोधू. निखिलला शोधत शोधत ते आसपास फिरू लागतात. निखिलला शोधत शोधत पोलीस आणि निखिलचा बाप त्या अनिल प्रतापच्या शेताकडे गेला. त्या ठिकाणी उसामध्ये पडलेली बॉडी त्या निखिलची दिसली. त्यावेळेला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. दुसरीकडे हा जो निखिलचा बाप होता तो गावामध्येच आंदोलन करायला बसला की याला अटक करा, नाही तर मी माझा जीव देईन. पोलिसांना दबावाखाली येऊन त्या अनिल प्रतापला अटक करावी लागली आणि त्याच्यावरती कारवाई करावी लागली. पुढे चालून आपल्याला समजेल याच्यावरती काय कारवाई होईल, किती मोठी होईल, छोटी होईल. पण यामध्ये मला सांगा मित्रांनो, चूक कोणाची आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.